म्हणजे तो कुठून आला होता, कोणी पाठवलं होतं, त्याचे साथीदार कोण आहेत वगैरे वगैरे. पोलीस तपास घेत आहेत ना मणी. पोलिसांना कळलं की ते आपल्याला कळवणारच आहे. आणि मी काय म्हणतो, सोड ना, जाऊ दे ना. फ्रॉड होता तो एक नंबरचा, होऊन गेला. आपल्या कोणाला काही झालं नाही ना, ते महत्वाचं आहे. कम ऑन, वी शुड मूव्ह ऑन नाउ. बस. मणी, सकाळी सकाळी तू दुष्यंतची चौकशी का करतोयस? नाही, त्याचं कारण असं की पोलिसांपेक्षा आधी आपल्याला काही गोष्टी कळतात ना. म्हणजे एक छान गोष्ट सांगतो. एक आटपाड गाव होतं. त्या गावामध्ये एक छानसं जोडपं होतं. समाधानाने आनंदाने जगत होतं. नशिबाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला, संकटाला हे गुण्या गोविंदाने सामोरं जायचे आणि त्यावर मात करायचे. अचानक एक दिवस एक खलनायक आला. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी. बरं, हा खलनायक काय स्वतःहून आला नव्हता बरं का. त्याला कोणीतरी आणलं होतं. त्या जोडप्याला वेगळं करण्यासाठी. नक्की काय म्हणायचंय तुला मणी? मला हे म्हणायचंय की तिकडे पोलीस दुष्यंतची पाळमुळे शोधतायत, पण दुष्यंत या घरात कुणामुळे आला हे मला कळलंय. योग्य व्यक्ती सापडलीत, तसे पुरावे पण सापडलेत. मणी, तुझी ही संदिग्ध कथा थांबव आता. पोलीस तपास करतायत ना, आपल्याला कळेलच ना काय खरं काय खोटं काय ते. मला तेच म्हणायचंय साहेब. पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला तरी चालेल, कारण आता खरे लोक मला सापडलेत ना. तुम्ही चालू ठेवा तुमचं बोलणं. मी निघतो, मला एक अर्जंट काम आहे.